पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्ताने गोदा ते नर्मदा जलजागृती यात्रेचं आयोजन. आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर टाळ मृदुंगाच्या नादामध्ये दंग. रायगडमधील समुद्रकिनारे वाढत्या उष्णतेमुळे पडले ओस. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिव्यागर समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट. वॉटर स्पोर्ट्ससह पर्यटनावरही मोठा परिणाम. बुलढाण्यामध्ये युवक काँग्रेसकडनं शिवाजी कोण होता पुस्तकाचं वाचन. यावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमदार संजय गायकवाडांचे समर्थक आमने सामने. एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी. जळगाव जिल्ह्यातल्या अनेक बस स्थानकांवर स्वच्छतेचा अभाव. पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचं चित्र. प्रवाशांकडनं महामंडळाच्या स्वच्छता अधिभार म्हणून ₹2 आकारण्याच्या निर्णयावर नाराजी. बीडच्या परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातल्या कपड्याच्या दुकानाला भीषण आग. अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं. मोठा अनर्थ टळला. दुकानातल्या मालाचं मात्र मोठं नुकसान. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना. सर्वतीर्थ टाकेजमधील शाळेत 8वीतल्या विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग. संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.